आजच्या जगात माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माणसे एकत्र जमतात तेव्हा याविषयी बोलत असतात. त्यांना कोणती संकटे महत्त्वाची वाटतात हा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारा. महागाई, प्रदूषण, बेकारी, AI मुळे जाणाऱ्या नोकऱ्या, ढासळत जाणारी वाहतूक यंत्रणा, युद्धे, तापमान वाढ, अनियमित झालेले पर्जन्यमान, वादळे, आरोग्य यंत्रणा करीत असलेले लूटमार, वाढत चाललेली गुन्हेगारी, लाचखोरपणाचा होणारा त्रास, लोकसंख्या वाढ, वाढत जाणारा कचरा, हिमनद्यांचे वितळणे अशी बरीच उत्तरे माणसे देतील. शेजारच्या घरात जा किंवा नातेवाईकांकडे जा, किंबहुना जगातील कोणत्याही देशातील माणसांना भेटा. कोणत्या समस्या त्यांना महत्त्वाच्या वाटतात हे त्यांना विचारा, त्यांना बोलते करा. ही माणसे जी उत्तरे देतील त्याची नोंद करा. फार थोडी माणसे अनिर्बंध वृक्षतोड ही समस्या सर्वात जास्त महत्त्वाची आहे हे नमूद करतील. गेल्या शतकात सर्वत्र रस्ते झाले, वाहनांची संख्या वाढली, शहरे फुगण्याची सुरुवात झाली. शहरी माणसांच्या गरजा भागवण्यासाठी गावाकडील वस्तू शहरातून जाऊ लागल्या. इंधनाची, उद्योगाची गरज भागविण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगले तुटली. जमिनीचा गारवा ठेवणारे वृक्ष तुटत गेले. भूखंड उजाड होऊ लागले. अनेक प्राणीजाती संपण्याची सुरुवात झाली. या साऱ्याचा आपल्याशी खूप जवळचा संबंध आहे असे माणसांना तेव्हा वाटत नव्हतेच. किंबहुना ही प्रगतीची चिन्हे आहेत असे तेव्हा मानले जात असे. दुर्दैवाने आजही अनेक माणसे वृक्षतोडीतून निर्माण झालेल्या समस्यांकडे गंभीरपणे पाहायला तयार नाहीत. जगणे सुसह्य व्हायला हवे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायला हवी. अनियमित झालेला पाऊस, वादळांचे वाढलेले प्रमाण, प्रदूषण, तापमान वाढ, मातीची धूप, विनाश पावणाऱ्या प्राणीजाती, होरणाऱ्या खाड्या अशा कितीतरी समस्या बेसुमार वृक्षतोडीतून निर्माण झाल्या आहेत. अनिर्बंध वृक्षतोडीतूनच जग विनाशाच्या उंबरठ्यापर्यंत पोचले आहे. विनाशाच्या दिशेने होणारी ही वाटचाल रोखणे यापुढे शक्य होईल का? बरेच जाणकार याचे उत्तर नकारार्थी देतात. पण शहाणपणाने वागून विनाशाकडील वाटचाल रोखण्याचे प्रयत्न तर करायलाच हवेत. सारी माणसे कधीच शहाणी होणार नाही, पण काही माणसे म्हणजे किती हे माहीत नाही. वृक्ष विनाशासंबंधित तुमचे विचार ऐकून घेतील. तुम्ही सुचवल्याप्रमाणे वृक्ष लावणे जपण्याच्या उपक्रमात सहभागी होतील. पण त्यासाठी त्यांच्या दारात जावे लागेल. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मानवाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या अनिर्बंध अशा वृक्षतोडीतून निर्माण झाल्या आहेत. ज्यांना हे मान्य आहे त्यांनी समाजाला वृक्ष जागरूक करण्याच्या उपक्रमात भाग घ्यायला हवा. या कामासाठी प्राधान्याने वेळ द्यायला हवा. पदरचे पैसे खर्च करण्याची तयारी दाखवायला हवी. समाजाने वृक्षधर्माच्या बंधनांचे पालन करण्यासाठीच्या उपक्रमात भाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही काळाची गरज आहे. या संबंधित माहिती मिळवण्यासाठी सूचक असे प्रश्न प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. ते आपल्याला पाठविले जातील. माणसांवर वृक्षव्रताचा संस्कार व्हायला हवा. त्यासाठी समूह मनातर्फे तसे काही कार्यक्रम तयार केले जातात. वृक्षवेली लावण्या जपण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद. हरे हरे वसुंधरा नीला नीला हे गगन नीला नीला हे गगन हरे हरे वसुंधरा पे नीला नीला ये जगन पे बादलों की पाल उड़ा रहा
पवन, दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल